कट्टर आणि ज्वलंत हिंदुत्ववादी विचारातून त्या ठिकाणी झाली आणि 1987 पासून शिवसेनेचं काम करत असताना आज या ठिकाणी वंदन करत असताना एक पूर्ण समाधान माझ्या मनाला याचं मिळत आहे की 87ला मी एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली। त्यानंतर शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आणि आज शिवसेनेचा नेता। त्यानंतर मधल्या काळामध्ये 3 वेळा शिवसेनेचा आमदार, आता 4थ्यांदा शिवसेनेचाच खासदार आणि आता शिवसेनेच्या वतीनंच आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी दिली, मंत्रिपदासाठी माझं नाव दिलं आणि म्हणूनच या ठिकाणी बाळासाहेबांचे म्हणजे याला आपण स्फूर्तीस्थळसुद्धा आम्ही समजतो की या ठिकाणाहून पुढे वाटचाल करण्यासाठी बाळासाहेबांना वंदन करून त्यांच्याकडून त्या ठिकाणी या ठिकाणाहून स्फूर्ती घेऊन पुढच्या काळामध्ये चांगली कामं, देशाची सेवा, आपल्या महाराष्ट्राची सेवा, माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा त्या ठिकाणी मला करायची आहे आणि म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम मी या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी भेट देऊन वंदन केलेलं आहे। तुम्हाला जे पद मिळालेलं आहे, जे मंत्रिपद मिळालेलं आहे, काय तुम्ही 100 दिवसाचं टार्गेट ठेवलेलं आहे? हे बघा, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काम आहे गेल्या 10 वर्षामध्ये नियोजनबद्ध आणि प्लॅनिंगनं ते काम करतात। आता सर्व मंत्र्यांसाठी मंत्रालयासाठी त्यांनी 100 दिवसाचा रोडमॅप त्या ठिकाणी दिलेला आहे। आपापल्या विभागामध्ये आम्ही अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन की 100 दिवसामध्ये मागची सुरू असलेली कामं पूर्ण कशी करता येतील, नवीन कामाच्या त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात कशी करता येईल, या सगळ्या गोष्टींना म्हणजे कामांना गती कशी देता येईल याचा सगळा रोडमॅप तयार करून हा जो रोडमॅप 100 दिवसाचा जरी असला तर त्याच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत। आणि खरं म्हणजे नरेंद्र मोदीजींचा रोडमॅप हा पुढच्या 25 वर्षाचा तयार आहे की 2047ला आपल्या देशाला त्या ठिकाणी विकसित राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी पुढे आणायचं आहे की ज्याच्यामुळं आपल्या या भारत देशाची संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक वाढणार आहे आणि या देशाचा एका विकसित राष्ट्रामध्ये असणाऱ्या जनतेसारखा विकास 2047 पर्यंत त्यांना करायचा रोडमॅप तयार आहे। जाधव साहेब, एकूणच आपण पाहतो आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत, कोण आमच्या संपर्कात आहे, कोण तुमच्या संपर्कात आहे, तुमच्या संपर्कात नेमकं कोण कोण आहे आणि किती जण आहेत? गोष्ट तर आज जे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ आलेलं आहे ते पूर्ण बहुमतामधलं आहे। NDAचं पूर्ण बहुमतापेक्षाही आमच्याजवळ 21 खासदार जास्तीचे आहेत आणि त्यानंतर जवळपास 10 ते 12 अपक्ष खासदारांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। जवळपास 305ची संख्या आज आमच्याजवळ झालेली आहे। पण जे काही विरोधक ह्या अफवा पसरवत आहेत की हे सरकार पडणार, 2 महिन्यात पडणार, 15 दिवसात पडणार, टिकणार नाही, मध्यावधी निवडणुका होतील, खरं म्हणजे त्यांना ही भीती आहे की त्यांचे खासदार आणि आमदार पुन्हा हे मागच्यासारखं आउटगोईंग होऊन या महायुतीमधल्या मग शिवसेना असेल, पुढे भारतीय जनता पक्ष असेल, पुढे राष्ट्रवादीसुद्धा असू शकते अजितदादांची, याच्यामध्ये सामील होतील म्हणून त्यांच्या आमदार खासदारांना एक प्रकारची भीती ते याच्यातून दाखवत आहेत की लवकरच आपल्याला पुन्हा निवडणुकाच्या समोर जावं लागणार आहे। काल आपण म्हटलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही खासदार आहेत ते आपल्या संपर्कात होतील म्हणून त्यांच्या आमदार खासदारांना एक प्रकारची भीती ते याच्यातून दाखवत आहेत की लवकरच आपल्याला पुन्हा निवडणुकाच्या समोर जावं लागणार आहे। काल आपण म्हटलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही खासदार आहेत ते आपल्या संपर्कात आहेत, नेमके किती खासदार संपर्कात आहेत हे बघा, कधी प्रवेश होईल? हे बघा, कोणाला नक्की ही गोष्ट खरी आहे की उभाटा गटातील जे काही खासदार आहेत त्यातले जवळपास 2 ते 3 खासदार अतिशय उघडपणानं नाराजी व्यक्त करताना त्या ठिकाणी दिसतात, कारण की त्यांना निवडणुकीमध्ये झालेला त्रास, त्यांना निवडणुकीमध्ये वरिष्ठाकडून मिळालेलं असहकार्य आणि खाजगीमध्ये ते आमच्याजवळ सुद्धा स्पष्ट बोलतात की आम्हाला फक्त तिकीटं दिले आणि वाऱ्यावरती सोडून दिले। पण आम्ही आमच्या कामावर, आमच्या संपर्कावर आणि या ठिकाणी जी काही एक थोडी विरोधी लाट आपल्या महाराष्ट्रामध्ये चालली म्हणून आम्ही निवडून आलो, पण या ठिकाणी काही आमचं असं काही फारसं भविष्य ठीक वाटत नाही असं ते जाहीरपणानं। जाधव साहेब, जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे, नवनिर्वाचित खासदार भेटीला जात आहे त्यांच्या, तुम्ही नवनिर्वाचित मंत्री आहात आता,
जरांगेंची भेट घेणार आहात काय? नाही, मी आज आता माझ्या मुंबईमध्ये बैठका ठरलेल्या आहेत. इथं बाळासाहेबांना सुद्धा मला स्मृतीस्थळाला वंदन करायचं होतं. इथून परत मी उद्या शेगावला जाऊन जिल्ह्यामधली एक बैठक घेऊन 21 तारखेला योगा दिवस संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मानवले जातात. आणि यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदीजी हे योगा दिवसाच्या निमित्तानं श्रीनगरमध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून आयुष मंत्रालयाचा मंत्री या नात्यानं मला ताबडतोब श्रीनगरला जाऊन तिथली तयारी, तिथल्या सगळ्या काही गोष्टीचं हे घेऊन मला तिथं जायचं आहे. पण नक्कीच मला जर त्या ठिकाणी वेळ भेटला तर जरांगे पाटलाची मी नक्की भेट घेईन. जरांगे पाटील आजपासून सलाईन जे औषध उपचार सुरू आहेत ते देखील घेण्यास नकार देणार आहेत. शासन कुठेतरी फसवणूक करतायत. मंत्र्यांच्या एकूणच आश्वासनावरती जाऊ नका असं देखील ते म्हणतायत. नाही, आमची जरांगे पाटलाला विनंती राहील की गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा आरक्षणाची असलेली मागणी आज त्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं 10% आरक्षण आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. जवळपास त्या ठिकाणी 54 ते 57 लाखापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या नोंदी मिळालेल्या आहेत. त्यांना कुणबी सर्टिफिकेटाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि आमची हीच विनंती राहणार आहे जरांगे पाटलाला की थोडं सरकारला सुद्धा संधी द्या. कॉन्ट्रावर्सी होता कामा नये. एकीकडे एकाला खुश करायला गेलं तर दुसरीकडे असंतोष उफाळून येता कामा नये. आणि म्हणून सगळ्यांना चांगला न्याय मिळाला पाहिजे. आणि हा न्याय देत असताना कोणावर अन्यायही व्हायला नको याची काळजी घेत निश्चित आपलं हे महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा हे सगळे त्या ठिकाणी चांगला निर्णय घेतील. परत एकदा आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना आमची अतिशय नम्र विनंती राहणार आहे की आपण थोडं सबुरीनं घ्यावं, शासनाला थोडा वेळ द्यावा आणि निश्चितच शासन याच्यातून योग्य निर्णय घेईल. एकमेव मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेसाहेब की त्यांनी लाखोच्या जनसमुदायासमोर छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मी मराठ्यांना आरक्षण देईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि जवळपास ती त्यांनी पूर्णसुद्धा केलेली आहे. लोकसभेत बेनिशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने आता 20 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे विधानसभेसाठी, काय माहिती? हे बघा, आता याच्यामध्ये जे काही महायुतीचे नेते आहेत हे नक्की बसतील. सामंजस्यानं या महायुतीमध्ये सगळे निर्णय होतील आणि येणाऱ्या विधानसभामध्ये महायुती एका दिलानं, एका जुटीनं सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा जास्त आमदारकीच्या जागा जिंकेल. धन्यवाद.